सोलापूर जिल्ह्यातील 79वे अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर माढा तालुक्यात भोईजे आहेरगाव येथे शेतकरी साहित्य इर्जिक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने कवी नारायण सुमंत यांच्या मार्गदर्शनाखाली व संत गुरु रविदास महाराज आश्रमचे संस्थापक व निमंत्रक राजाभाऊ शिंदे यांच्या सहकार्याने शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन 22 व 23 मे रोजी करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे कार्यवाहक कवी सुरेश कुमार लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सुरेश कुमार लोंढे पुढे म्हणाले की आपल्या भागात सर्वात मोठे शिवार साहित्य संमेलन आयोजित केले। मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। यानिमित्त हे आयोजन असून भाषेची वृद्धी व भाषा समृद्ध करणे व अभिजातपणा टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी साहित्यिक म्हणून जबाबदारी आहे। खूप वर्षात जिल्ह्यात मोठे संमेलन झालेले नाही। ग्रामीण नवोदितांना संधी मिळावी म्हणून आयोजन केले आहे। सर्व संमेलने मोठ्या शहरात होतात। ग्रामीण साहित्यिकांसाठी हा खरा खटाटोप आहे। माढा तालुक्यातील हा पहिला मोठा प्रयोग आहे। या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी 22 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे उपस्थित राहणार आहेत। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉक्टर विठ्ठल वाघ हे आहेत। तसेच दुपारी 2 ते 3 या वेळेत कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मराठी बंदिश गायन होणार असून निवेदन कवी नारायण सुमंत करणार आहेत। यावेळी गायिका गौरी घाडगे इंदापूर, गायिका राजेश्वरी वैद जोशी पुणे या आहेत। तिसरे सत्र डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर नरेंद्र फाटक, डॉक्टर सयाजी मोकाशी, पाशा पटेल व आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत संतांची समता आणि आजचे सत्ताकारण या विषयावर परिसंवाद होणार आहे। चौथ्या सत्र कविवर्य फमू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून ज्येष्ठ कवी व कवयित्रींचा सन्मान व कवी संमेलन होणार आहे। रविवार 23 मार्च रोजी सकाळी 9 वाजता 5व्या सत्रात कथाकथन होणार असून योगीराज वाघमारे हे अध्यक्षस्थानी आहेत। 6व्या सत्रात काव्य, शिल्प, चित्र या विषयावर होत आहे। 7वे सत्र नितीन कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या सत्रात कवी संमेलन होणार आहे। सायंकाळी 5 वाजता संमेलनाचा समारोप माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील व उद्योजक सुरेश ताकतोडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। या कार्यक्रमास खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार नारायण पाटील, माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजय मामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, संत सुरेंद्रदास बाबा पंजाब यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असून कवी, साहित्यिक, लेखक, वाचक यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या शिवार संमेलनास अवश्य भेट द्यावी असे संयोजकांनी आवाहन केले आहे। ग्रंथदिंडी, वृक्षारोपण, मुहूर्तमेढ, रोपण, ग्रंथ प्रदर्शन यासह हेही कार्यक्रम होणार आहेत। एजे 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार, टेंभुर्णी। मी कवी सुरेश कुमार लोंढे, इर्जिक साहित्य परिषदेचा मी प्रमुख कार्यवाह आहे। आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण शिवार साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि हे संमेलन राज्यस्तरीय असून या संमेलनाच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब हे येत आहेत। त्याचबरोबर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत आणि या संमेलनामध्ये 8 सत्रामध्ये हे संमेलन होत आहे आणि अतिशय भव्य स्वरूपात हे संमेलन होत आहे। या ठिकाणी हे संमेलन घेण्याच्या मागचा उद्देश इतकाच की अखिल भारतीय सारखी मराठी साहित्य संमेलने मोठमोठ्या शहरामध्ये होतात आणि 79वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोलापूरला झाल्यानंतर त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठं असं साहित्य संमेलन झालं नाही आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, लोकांना, रसिकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून टेंभुर्णीपासून जवळच असलेल्या संत रविदास महाराज आश्रम हा 65 नंबर हायवेवरचा हा आश्रम आहे। त्या ठिकाणी आम्ही हे साहित्य संमेलन घेतो आहे। या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी डॉक्टर विठ्ठल वाघ आहेत आणि
या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला कथाकथन, कवी संमेलन, परिसंवाद, त्याचबरोबर अनेक बंदिशीचा कार्यक्रम हे या संमेलनाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मराठी साहित्यामध्ये मराठीत बंदिश कधी आतापर्यंत लिहिल्या गेल्या नव्हत्या, त्या लिहिल्या गेल्या आहेत आणि त्या या शिवार साहित्य संमेलनामध्ये त्याचं सादरीकरण होत आहे. तर ही आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं आणि मराठी साहित्याच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. शिवार साहित्य संमेलनासाठी आमच्याबरोबर आश्रमाचे संस्थापक माननीय राजाभाऊ शिंदे, कविवर्य नारायण सुमंत, ही सर्व मंडळी अहोरात्र या संमेलनासाठी परिश्रम घेत आहे. कसं आहे पहा, आम्हा पुरुषांची हालत म्हणजे त्या घरात ठेवलेल्या टी व्हीसारखी झालेली आहे. वास्तविक पाहता आम्हाला घरात कोणी विचारत नाही. पुरुष घराघरातील टी व्ही, पुरुष घराघरातील टी व्ही, बायका रिमोट कंट्रोल. पुरुष घराघरातील टी व्ही, बायका रिमोट कंट्रोल. आम्ही उगाच करतो आहोत नवरा नावाचा रोल. आम्ही उगाच करतो आहोत नवरा नावाचा रोल. घराघरात संजीव कपूर खाना खजाना सांगत बसला. घराघरात संजीव कपूर खाना खजाना सांगत बसला आणि बायकोला माझ्यातील आचारी दिसला. हल्ली टेन्सपोर्ट पाहून ती मल्लेश्वरी झाली. हल्ली टेन्सपोर्ट पाहून ती मल्लेश्वरी झाली. इकडे रामदेव बाबांचा योगा करून आमची आतडी गोळा झाली. पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा म्हणालो होतो, पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा म्हणालो होतो, किस देश में निकला होगा चांद. पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा म्हणालो होतो, किस देश में निकला होगा चांद. पण चांद घरात आला मी माझा भोयनाळा झाला. पण चांद घरात आला मी माझा भोयनाळा झाला. हल्ली संजीव कपूर टी व्हीसाठी आणि मी माझ्या बायकोसाठी. हल्ली संजीव कपूर टी व्हीसाठी आणि मी माझ्या बायकोसाठी रांधतो आहे. लग्न करून फसलो बाबांनो, हे तुम्हाला खाजगीत सांगतो आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.